एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आहात. सुंदर अशी सुरुवात आमच्या तुळशी वृंदावनापासून मी केलेली आहे. त्यानंतर आज कपिलनाथाचा जागर होता, त्यामुळे आम्ही तिकडेच गावी मंदिर आहे गावामध्ये तिकडेच गेलो होतो. इथून मंदिराची सुरुवात होते. मंदिराच्या सुरुवातीलाच असं मस्त असं तुळशी वृंदावन आहे. आवारात अशी छोटी मोठी बरीचशी जुन्या काळातील मंदिर आहेत. असं म्हणतात हे मंदिर एका रात्रीमध्ये पांडवांनी बांधलं होतं. ही दिकमाळ आहे आणि सुंदर अशी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शंकराची म्हणजे महादेवाची पिंडी आहे आणि एका बाजूला नाग आणि एका बाजूला असं गणपती बाप्पा आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर गणपती बाप्पा हे सगळ्या मंदिरामध्ये विराजमान असतातच. आणि विशिष्ट म्हणजे या मंदिरात सोबतच नागाची पण एक छोटीशी मूर्ती आहे आणि असं गाभाऱ्यात आत एक छानसं लुक आहे. यात्रा असल्यामुळे मंदिर खूप छान सजवलं होतं. सगळं मंदिर दाखवणं मला एकाच व्हिडिओमध्ये शक्य नव्हतं. शक्य होईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सोबतच इथं असं नवग्रह प्रस्थान म्हणून एक छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. हे काय ॲक्च्युली मला पण माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आहे तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक तुम्हाला गोष्ट मी आवर्जून दाखवेन. उद्या असते आमची एकविराईची यात्रा, जी मेन यात्रा असते आणि त्याचाच हा जुना फोटो आहे. आधी ते मंदिर असं होतं आणि आता कसं दिसतं ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. आज यात्रा असल्यामुळे पुरणपोळीचा बेत होता. मग पिठावरच्या पोळ्या तर उत्तम जमतात. म्हटलं आपल्याकडे एक म्हण आहे, जिला तेलावरच्या पोळ्या येतात आणि जिच्या पोळ्या ओटाने तुटतात तीच खरी सुगरण. मग मला पण वाटतं मला सगळ्यांनी सुगरण म्हणावं. याकरता का होईना म्हटलं तेलावरच्या पोळ्या शिकूया म्हणून बसले होते खरं. पण काय झालं काय माहीत, त्यामधूनच थोड्या फाटत होत्या. मग मम्मीला म्हटलं तुझा कारभार तुझा हाती घे आणि तू पुरणपोळ्या बनव. आणि आमची मम्मी एका विशिष्ट पद्धतीनं पोळ्या बनवते. खूप छान बनवते ती पोळ्या आणि मी उगाच सांगत नाही आहे. खरंच ती खूप छान पोळ्या आणि अगदी मोठ्या मोठ्या बनवते आणि तिची बनवण्याची पद्धत फार वेगळी आहे. आणि मला व्हिडिओमध्ये दिसत असेल ती पोळ्या पण उलट्या तव्यावर शेकते आणि तिला सरळ तव्यावर येत नाहीत. ती तिची जुनी पद्धत आहे आणि खरंच ती खूप छान पोळ्या करते. तेच मी या व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा ती कशा पोळ्या करते. व्हिडिओ आवडला तर तुम्ही तिला एक लाईक करू शकता. माहेरी आहे तर माहेरपणाचा आनंद तर घेतला पाहिजे. त्यासाठी गरम गरम पोळी आणि वरून तुपाची धार, वा यापेक्षा स्वर्ग आणि कायच असणार. पोळी खाणार ना? कशी झाल्या? आईन केली पहिल्यांदा पोळी तुपात तेलातली. कशी झाल्या? छान झाल्या. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथं होती बटाट्याची भाजी. त्यानंतर इथं कटाची आमटी, ज्याला येळवण्याची आमटी पण आमच्या इकडे म्हणतात. बघू शकता मस्त असं तर्री आले त्याच्यावर. त्यानंतर बघू शकता इथं ताटामध्ये होती पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि तळल्यानं. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त असं एकत्र जेवण करून घेतलं. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.